हाय एव्हरीवन, माझं नाव प्रमोद दसम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ज्या लोकांनी पण माझ्या चॅनल लाईक केले, शेअर केले, सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत आणि प्लीज माझी जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग. तर हे बघा आम्ही घरी आता आणि आम्ही चाललो आहे शेतावर. हे बघा इकडे आई निघाले गोलू आहे. तर आम्ही चाललो आहे काटेकणगं लावायला. रताळी नाही ना? तर हे बघा आम्ही चाललोय. आमचा गोलू गोलू कुठे आलाय? हा कुठला घेतला नाही. आणि काटेकण दाखवतो मी तुम्हाला खाली तिथे उतरलो की काय. तर इथे जवळच आहे व इथं पाठीघर आमचं आणि इथे आलं शेतात लावायला काटेकणगं. तर हे बघा आलो इथे आणि तुम्हाला पहिली काटेकणगं दाखवतो. ही बघा ही रुजलेली आहेत. ही गेल्या वर्षीची आहे ना गे रे? ही गेल्या वर्षीची ठेवलेली आहेत म्हणजे रुजवण्यासाठी या वर्षीला. तर पाऊस पडला आणि मिरग चालू झाला आहे तर ही लावणार आता. तिकडे आमची मोठी आई. हे बघा ही एक याला काटेकणगं बोलतात म्हणजे रताळ्यासारखीच आहेत आहे ना. ते बघा हे आळी बनवलेली आहे. पहिली भाजलेली आहे म्हणजे आता कटून आळी बनवणार ना अशी गे अशा आळ्या बनवणार ना. तर पहिलं भाजलेलं आहे जमीन आणि आता खतून घेऊ पहिलं. हे बघा इकडे मी वरती कुणाचा हे वरती हे पण इकडे आपल्याच लावायचं आहे. तरी काय भाजलेलं साफ करते. आपण भाजून टाकला पण भाजला ना. तर पहिले ही जागा अशी साफ करून घेतले कडची. हा एवढ्या जागात आम्हाला ही काटेकणगं लावायचे आहेत आणि आमची मोठे वरती इकडे लावायची अर्धी. हे पहिलं खतून घेणार आहे इकडे बघा असं अर्ध खतलंय. खतून आळ्या बनवणार. बेकार आहे कोण बोलतो तो बेकार आहे. भाजी केली येऊ काय होय होय तर काय तर तर जमीन छान मस्त भुसभुशीत आहे. भाजलेली आहे पहिली. तर हे खातायचं पूर्ण. आधी पूर्ण खतून घेतो. आणि इकडं गोलवणी रोशन खातायत. इकडं वगैरे
काय करता बाय? खत्ता बाई सांगा राहणार रे. मोठे नाही काय, मोठं खत बाबू जरा. खत्ता असं का? तुमचं तर हे बघा, हे खतलं मी आणि जरा आईने अशा आळ्या करून घेतल्या बघा. वजा करून ठेवून तुझं मग दिदी कशाला? ताला काय? अशा आळ्या करणार 2 किती का? आता आणि ह्याच्यामध्ये लावणार. ताला कधी आणायचा? आपण उद्या खतायचं? खतायचं? होय खतायचं. हे बघा इकडे आई करते आळ्या. तर ही एक आहे, 2च बनवणार आहे. 2 आळ्या इकडे भाजी. आणि इकडे वरती पण आहे. होय. तर हे बघा इकडे अशी आळी बांधलेत, 2 केलेत तयार खतून पहिली आणि आता आई लावते ही काटेकणगं. हे बघा आणि इकडे हे पोरं पण लावतात. हे बघा, हे बघा ही अशी लावत जाणार. बोलू काय करतोय? हा, बोलू आमचा लाजतो. बोल बोल ना, लावतो सांग ना. रोशन पण आहे बघा. हे बघा इकडे आळ्यातून लावतायत. आणि इकडे पण आहे वरती. इकडे अजून आळी तयार करते आई. तयार करताय अजून. लाईनीत लावणार आहे. बोलला मरू दे, ठेवता टिकून. जगलं तर जगलं, नाही तर मेलं तर गेलं. तर हे बघा अजून लावायची बाकी आहेत. इकडे एक लाईन लावलेली आहे आणि ही दुसरी लाईन आई लावते इकडे. तरी खायला छान लागतात, म्हणजे उकडवून खाल्ले तर छान लागतात. आताही खातो मग, तरी खायला पण छान लागतात. म्हणजे उकडवून याची भाजी पण करू शकतो आहे ना. आणि भाजी होती. उकडवून मीठ पाण्यात टाकून उकडवून खूप छान लागतात. म्हणजे सेम बटाटा आहे. तर ही आता लावतोय आम्ही. आणि इकडे बघा ही अर्धी आई लावते. स्वतःची ती बाबा औषधं राहायची, औषधं राहतात ती गिराक झाले की खातात त्यांना भाजून. आमच्याच लोकांना हे बराई वाटतं. तर हे बघा इकडे ही इकडे आळ्यातून काटेकणगं लावलेत. बघा इकडे इकडे 2 आळ्यात लावलेत आणि इकडे 2 आळ्यात लावलेत वरती. हे बघा इकडे. आणि जी ही बाजूची जागा आहे तिकडे आई पालेभाजी पेरते. हे बघा हे पालेभाजीचं बी आहे. तर आई पेरते इकडे पालेभाजी. तर या साईडला आहे काटेकणगं आणि इकडे आहे पालेभाजी. तर नंतर तिकडे लावणार ना, ते बघितलं की वरती आले. तर बघा इकडे पालेभाजीचं बी आणि ह्या तुळशीच्या बी आहेत, काकडीच्या आहे बघा. तर ह्या रुजल्यासाठी टाकलं तशा मध्ये मध्ये. आणि रुजल्यानंतर तिकडं आमचं घर आहे, म्हणजे घरापासून जवळच आहे, तिकडे लावणार आमच्या घराजवळ. तर ह्या फक्त रुजल्या आणि वरती वेळी आलं की काढून घेऊन जाणार आणि तिकडे लावणार. तर इकडे पण आई अर्धी भाजी पेरते बघा.
तर हे बघा इकडे पेरले, मिक्स पेरले सर्व, पाळेभाजी, परत काकडीच्या बिया ह्या तुळशीच्या, आणि हे मिरचीची पण आहे. हे बघा मिरची आहे, परत चिबूडची पण बिया आहेत. तर ह्या चिबूड, तुळशी आणि मिरचीच्या बिया ज्या लागल्यानंतर काढून दुसरीकडे लावणार. पालेभाजी फक्त ठेवणार इकडे. हे बघा इकडे आई खत्ते आता, आणि वरती पण टाकल्या सेम. आणि इकडे आहेत काटेगंग, मगाशी दाखवली. तर हे बघा सर्व आमचं झालं आहे पेरून. हे बघा इकडे आई थोडीशी चिपळ आलेत मोठी, ती फोडते. इकडं काटेगंग लावलेत. इकडे ह्याच्यामध्ये आहे मगाशी सांगितलं भाजी, पालेभाजी, काकडी, तुळशी, चिबूड आणि मिरची सर्व ह्याच्यात पेरलं आहे. म्हणजे ते काढून नंतर दुसरीकडे लावणार, त्याला वरती वेळी आल्या की. तर सर्व लावून झालं आता. व इकडे पण सेम केलं, वरती तिकडे काटेकणग आणि इकडे जे पेरलं तेच इकडे पेरलं आहे. आणि हे बघा असं लावलं आहे लाईनीत. तर आमची काटेकणग झालेत लावून, आणि चाललो आहे आता घरी. तर हे बघा झालं आहे, आणि घराजवळच आहे बघा. इकडे घर आहेत हे बघा. तर इकडे मस्त छान फुलं आलेत, दाखवतो तुम्हाला. झाडांना छान फुलं आलेत. बघा वेगवेगळ्या कलरचे आहेत. घराच्या बाजूला लावलेत. हे बघा किती आहेत फुलं. तर पेरून झालंय आणि आता घरी चाललोय. म्हणजे इकडे घराजवळच आहे, जवळ. तिकडे आमचं घर थोडं तिकडे पुढे आहे, आणि इथे आम्ही. हे बघा तर चाललो आता घरी. तर चाललोय घरी आता मी, आणि आई थोडं पाठी काम करते शेतात, आणि मी चाललोय घरी. तर आमचं पेरून वगैरे झालंय लावून सर्व काटेकणग. तरी बघा इकडे पुढेच आमचं घर आहे, जवळच आहे, लांब नाही आलोय. मस्त फुलं लागले ते बघा जास्वंदीची. हे बघा. तर हे आहे आमचं घर. तर मी आहे घराच्या पाठच्या बाजूला आमच्या. हे आहे आमचं घर. तर आलं आता, आणि व्हिडिओ इथंच संपवतोय. जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम व्लॉग. बाय बाय.